मनोचक संदीप गावंड या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता दूरवरून आलेले आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग वसई 2024 वर्ष 3 मध्ये सहर्षाचं स्वागत करतोय। मैदान क्रमांक 2च्या दिशेने आपण वळतोय। दोन टीम एकमेकांसमोर येत आहेत। टॉस सुद्धा झाला होता, त्याच्यामध्ये शिवबा कॅपिटल्स आणि ठाकूर लायन्स असा मॅच असेल। ठाकूर लायन्स टीमचा अतिरिक्त खेळाडू या पहिला चेंडू पडण्याआधी जर अतिरिक्त खेळाडू आला नाही तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। ठाकूर लायन्स आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल तुम्हाला। एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या प्लीज। ठाकूर लायन्स शुभा कॅपिटल्स संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। प्लीज प्ले असा इशारा पंचांचा। जितेश गोलंदाजी मार्गावर, पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल, हल्ला करण्याचा प्रयास केलाय, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि चांगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये अंतिम क्षणी त्यांनी केलंय, चेंडूला अडवलाय। पाहता पाहता बॅटर पूर्ण करतायत ह्या चेंडूवर। 3 धावा बॅटर पूर्ण करतायत, 2 धावा बॅटर पूर्ण करतायत आणि या 2 धावांशी त्याने आपलं खातं उघडलंय। स्ट्राईक इनकडे बॅटर सुशांत, नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर जर आपण पाहिलं ओमकार चोरगे हा खेळाडू। जितेश तयार, पुढचा बॉल चांगला आत वळणारा चेंडू होता, चेंडूला ऑन साइडला खेळून काढलं, 1 धाव मिळेल। डीप मधून क्षेत्ररक्षक स्वप्नील पाटील येत आहेत, चेंडूला उचलेपर्यंत बॅटर खेळपट्टीवर 1 धाव पूर्ण करतायत। आता स्ट्राईक रोटेट झाली, संघाची धाव संख्या 3 धावा। बॅटिंग करताना आता स्ट्राईक इनकडे ओंकार चोरगे हा खेळाडू आलाय आणि नॉन स्ट्राईक इनकडे सुशांत। जितेश याला चांगलं गायडन्स मिळतंय, चांगलं मार्गदर्शन मिळतंय वरिष्ठ खेळाडूंचं। जसं आता सिनियर प्लेयर बघितलं आपण, स्वप्नील पाटील हा खेळाडू आहे, स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं तर सर्व काही मिळत असतं आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवलंय स्वप्नील पाटील या खेळाडूने। शॉर्ट बॉल, स्क्वेअर कटचा फटका, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ मिळत आहेत धावा 4। BPL चौकार, शानदार स्ट्रोक। काय चांगला क्लास पाहायला मिळाला। स्क्वेअर कटचे फटके हल्ली खूपच नाहीसे झालेत। ऑफ स्टमर शपल होऊन जास्तीत जास्त शॉर्ट सिलेक्शन केला जातो बॅटरद्वारे। इथे 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धावा। स्ट्राईक इनकडे ओंकार हा खेळाडू। पुढचा बॉल, 1 धाव मिळाली बॅटरला, चेंडू टाकून चालत या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये धावसंख्या झाली आहे ती 7 धावा। शिवबा कॅपिटल्स विरुद्ध लढत तुम्ही बघताय ठाकूर लायन्स अशी। ठाकूर लायन्सने या आधी मॅच गमावलेत आणि त्यांचा या लीग मधील दुसरा मॅच होतोय। ओ व्हॉट डिलिव्हरी, अनपेक्षितरित्या हा चेंडू लगेचच आत शिरताना दिसलाय, आत वळताना दिसलाय। निर्धाव चेंडूची समाप्ती झाली। पुढचा बॉल, पुन्हा एकदा आत वळणारा चेंडू आहे काय नाही, पंच निरीक्षण करतायत, वाईड बॉलचा इशारा। कारण आमच्यापेक्षा विकेटवर जवळून पंच प्रत्येक चेंडूचं निरीक्षण करतायत। एक वाईड बॉलचा इशारा आलाय, धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा। कॉमेंट्री बॉक्स मध्ये कृपया शांतता राखा, जेणेकरून धावतं समालोचन आम्ही लाडक्या प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू। असूनही एक विचारलं केला तर ह्या षटकात
एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 9 झाली आहे. बॅटिंग करताना ठाकूर लॉयन्स टीमची स्लॉक केलाय चेंडूला. स्वप्नील पाटील याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमार शेपार. बिग बिग बिगी षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर ठाकूर लायन्स टीमची धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. 15 विदाउट लॉस. बिनबाद नाबाद 15 धावा धाव फलकावर ते जमा झालेले आहेत. आज चांगले क्रिकेटपट्टू आपल्याला पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये कुमार आयुष योगेश म्हात्रे अंडर 19चा खेळाडू आपण पाहिलाय जो मुंबई तर्फे खेळतोय. उद्याच्या दिवसामध्ये बक्षीस वितरण समारंभाकरता आणखीन सेलिब्रिटी आपण बघणार आहोत. ज्या पद्धतीने आम्हाला गणेश काकड सरांनी माहिती दिली होती की संतोष सक्सेना उद्याच्या दिवसामध्ये उपस्थित होताना दिसतील आपल्याला. रणजीपट्टू आहेत, कोचिंगचं काम करतायत आणि आता गोलंदाजी मार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू जो टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगला बोलबाला दाखवतोय. कोचिंग करतायत NCC नारंगी मैदानावर. स्वप्नील पाटील खर तर त्यांच्या जीवनामध्ये अचानकपणे कायापलट होताना आपल्याला दिसलं. अमय पर्वतकर यांनी सुद्धा गायडन्स केलंय, मार्गदर्शन केलंय स्वप्नील पाटील या खेळाडूला, जे गोवा येथील गोवा टीमचे माजी खेळाडू होते. मुंबई टीम मधून सुद्धा रणजी मध्ये जरी त्यांचं नाव लागलं असलं, वर्णी लागली असली तरी अमय पर्वतकर यांना संधी मिळाली नव्हती. परंतु गोवामधून एक मॅच रणजी मध्ये खेळताना ते दिसले होते. त्याच्यानंतर UAE टीम जर आपण बघितलं तर टीमला गायडन्स कोचिंग करताना अमय पर्वतकर यांना आपण पाहिलं होतं. आणि स्वप्नील पाटील हे सुद्धा UAE द्वारे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. सुरुवातीला जर आपण बघितलं तर अंडर 19 मध्ये 2005 साली अंडर 19 अंडर 23 मध्ये आपल्याला स्वप्नील पाटील मुंबई द्वारे खेळताना दिसत होते. परंतु अचानकपणे मोठा जॉब लागल्यामुळे ते दुबई येथे खेळताना दिसले. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघणारा होता. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली बॅटरने. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत 17 धाबा. 15चा आकडा जर्सीवर आलाय. याचाच अर्थ अर्थातच हा खेळाडू जर आपण बघितला तर 15 एप्रिल 1985 साली या खेळाडूचा जन्म झाला. ठाणे कासारवडवली येथे. आणि सुरुवातीपासूनच क्रिकेटची आवड या खेळाडूला होती. आवड असल्या कारणानं सवड काढावी लागते. आणि आज हाच खेळाडू जर बघितलं तर पहिला एक दिवसीय मॅच खेळत असताना ज्यांनी नेदरलँड संघाविरुद्ध 99 धावा 99 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या होत्या तो हा खेळाडू आहे. 1 फेब्रुवारी 2014चा दिवस होता ज्यावेळेस त्याने हा परफॉर्मन्स दाखवला. पुढचा बॉल त्याच खेळाडूच्या ह्या चेंडूवर सोप दिलाय. चेंडू जातो लॉंग ऑन लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर सीमार शेपार. षटकार, सिक्सर. ऑन 24 धावसंख्या धाव फलकावर 24 लागले आहे. काय घडलंय बघूया. इम्पॅक्ट पाहिला गेलाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप असल्या कारणानं पंचांच्या काही प्रतिक्रिया मिळत नाही. लेग बायचा इशारा जरूर आलाय आणि लेग बायच्या स्वरूपात धाव संख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 25. पुढचा बॉल गोलंदाज तयार टाकण्याकरता स्वप्नील पाटील. खूप चांगली प्रसिद्धी मिळवली या खेळाडूने. शॉर्ट बॉल अचानकपणे आत वळणारा चेंडूला स्क्वेअर कटचा फटका खेळत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. षटकाची झाली समाप्ती. षटक समाप्त झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर ठाकूर लॉयन्स टीमची धावसंख्या 13च्या सरासरीने 26 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी या 2 बॅटरने केलाय. 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर गीत.
50 ml बॉटल्स, त्याची प्राइस आपण 4,000 रुपये किमतीचं 750 ml चं पाणी विराट कोहली पित आहेत. आणि कोणता ब्रँड होता त्याची सुद्धा चर्चा करूया. सध्या 2 षटकांमध्ये 26 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले जयेश पाटील. स्ट्राईकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर, दोन्ही बॅटर आता सेट झालेत. धावसंख्येने सुद्धा सेट झालेत, मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. किंमत वाढली असेल या खेळाडूंची. 26 धावा, बिनबाद नाबाद अशी खेळी करतायत सुशांत कडू. 16 धावा बनवतायत. आता ओंकार नावाचा खेळाडू ऑन साइडला चांगला ड्राईव्ह करतोय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत 2 धावा मिळवतायत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. 28 रन्स. 28 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत. प्रत्येक आकडे आपल्याला काही ना काही इतिहास सांगत असतात. बरेचसे खेळाडू आहेत चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर त्या खेळाडूंना काही टोपण नावं सुद्धा ठेवले गेलेत. 30 नंबरचे जर्सी परिधान करून गोलंदाज तयार झालाय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू होता जयेश पाटील याचा. ओंकार करता सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा आलाय. या अतिरिक्त धावा मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 29. ही भागीदारी घातक ठरून चालली आहे. सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. स्वप्नील पाटील तिथे क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव मिळेल बॅटरला. दोन्ही बॅटर सध्या डोकेदुखी ठरले आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. शिवबा कॅपिटल्स टीमला अजूनही एकही विकेट सापडली नाही. ते विकेट्स प्राप्त करावे लागेल. दोन्ही फलंदाज आरामात धावा पूर्ण करतायत. थोडेसे थकलेत जरूर, परंतु चेंडू आता त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. ताकदीचा वापर थोडासा कमी पडलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. लेग ब्रेक चेंडू टाकलाय गोलंदाजाने. धावसंख्या 30. हाच तो गोलंदाज मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक करून गेला. मिस्टर जयेश पाटील इज ऑन द वे, इज ऑन द ट्रॅक. कडे खेळून काढलंय. बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलताना हट्टाकट्टा मजूत बांधाचा खेळाडू 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या 32. मॅच तुम्ही बघताय शिवबा कॅपिटल्स विरुद्ध ठाकूर लॉयन्स असा. टॉस जिंकून शिवबा कॅपिटल्स टीमच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ठाकूर लॉयन्स या टीमला. स्लॉक केलंय चेंडूला. बडा पॅक, बडा धमाका. चेंडू काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. षटकार. दोन 2.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 38. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. जयेश पाटील तयार. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये बनतोय हिरो. प्रत्येक दिवस तुमचाच असेल असं नाही. प्रत्येक मॅच तुम्ही गाजवणार असं नाही. आता काय घडले बघूया. डिरेक्ट हिट करण्याचा विचार होता. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळाली. या अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे सध्याच्या घडीला 39. 3 षटक समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 39 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत ह्या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत 39 आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. खूप चांगला परफॉर्मन्स देतोय. अजूनही चांगला फिटनेस आपल्याला स्वप्नील पाटील या खेळाडूचा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर ते आता आलेत. एक दिवसीय मॅचेस आणि T20 इंटरनॅशनल मॅचेस मध्ये सुद्धा त्याने प्रतिनिधित्व केलंय. असा हा एक नामवंत खेळाडू. फिल्डिंग पाहिली जाते, फिल्डिंग रचली जाते. धावसंख्या 39. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 13च्या सरासरीने ही वाटचाल सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची.
स्ट्राईक इनकडे बॅटर तयार. सुशांत कडू हा काढू होता. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. एक धाव सुशांत पूर्ण करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स, मॉर्निंग क्लब द्वारे सुद्धा चांगला परफॉर्मन्स मी स्वप्नील पाटील या काढूंचा पाहिलाय. एक बॉल आता अप्रतिम टाकलाय. ह्या आधीचं षटक त्यांचं महागडं ठरलं होतं. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन दी अप. एकच धाव मिळेल बॅटरला. धाव संख्या धाव फलकावर लागली जाते ती 41 धावा, 41. पुढचा बॉल स्वप्नील याचा. हा चेंडू हवेत आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेल टिपला जाईल काय? ओ यस, इज गॉन. लागलाय पहिला धक्का आणि अखेरीस शोध इथे पूर्ण झाला विकेटचा. एक गडी बाद. ठाकूर लॉयन्स टीमची धाव संख्या 41, 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गॉन. पवित्र राहतोय म्हणूनच पाण्याची गरज आहे. सर्वात महागडं पाणी कोण पित असेल या पृथ्वीवर, तर अर्थातच एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, नीता अंबानी यांचं. जवळजवळ 750 ml पाण्याची किंमत आपण जर पाहिली तर तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. 43 लाख आणि ते पाणी ते पित आहेत. एक्वा ब्रँड ऑफ क्रिस्लो या कंपनीचं पाणी त्या पितात. इतकं महागडं पाणी खेळाडू सुद्धा पित नाही. एक मात्र खेळाडू आहे विराट कोहली, जो 4000 किमतीचं पाणी पित आहेत. चर्चा त्यांची सुद्धा करेन. इथे चांगला बॉल फलंदाजाने डिफेन्स करण्याकरता पुढे पूर्ण शरीर दाखवलंय. धावसंख्या 41, एक गडी बाद आणि स्वप्नील पाटील यांनी केले कमबॅक. अनुभव आहे, अनुभवाच्या जोरावर तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकतायत. शॉर्ट बॉल पूल करण्याचा इरादा. चेंडू हवेत आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. गॉन. मध्ये तो तैनात होता काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि तिथे अचूक झेल टिपलाय. 41 वर दुसरा धक्का लागलाय आणि दरम्यान आता कॅप्टन विनीत सुरी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ऍक्टन येथून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. चांगला परफॉर्मन्स मागच्या सीझन मध्ये त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि एअर इंडियाच्या ज्या मॅचेस होत्या त्या मॅचेस मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स मी 2023 मध्ये पाहिला होता विनीत सुरी या खेळाडूचा. आता सध्या ते कॅप्टन आहेत आणि अपोजिट सुद्धा गोलंदाज आहेत. कॅप्टन टू कॅप्टन. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद, 41 धाबा. या षटकातील आता शेवटचा बॉल. किती चांगलं षटक टाकलं बघा ना. एक विकेट फक्त धावा मोजलेत 2 आणि 2 सफलता प्राप्त केलेत स्वप्नील पाटील या खेळाडूने. म्हणूनच ह्या खेळाडूची चमक अजूनही कमी झाली नाही. तो हा खेळाडू आहे. विनीत सुरी एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे अनुभव आहे आणि बॅकलिपचा वापर केलाय. शरीराचं संतुलन व्यवस्थित बनवलंय. दुसरे धाबे करता तो वेगाने पुढे धावलाय. षटकाची झाली समाप्ती. षटक समाप्त होतोय. याच बरोबर तिसरं 4 षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद, 43 धाबा, 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4.
चॅम्पियन उद्याच्या दिवसामध्ये हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहील ज्यावेळेस मैदान क्रमांक 1 वर आपण फायनलचा मॅच बघू. वळूया पाचवं षटक टाकण्याकरता गोलंदाजाला शेखर आणि स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा बॅटर सज्ज आहे ओंकार जो 12 धावा बनवतोय. ओंकार सोरगे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे विनीत सुरी. ओ इंदियर चेंडू हवेत होता मिडॉन मध्ये हा झेल ड्रॉप केलाय. झेल सुटलाय आणि चूक कोणाकडून झाली तर वरिष्ठ काडूकडून ही चूक झाली. स्वप्नील पाटील त्या क्षेत्रामध्ये तैनात होते. या चेंडूवर एक धाव मिळाली. धाव संख्या 44 44. 2 गडी बाद 44 धाबा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल फुल करायचा इरादा होता. चेंडू स्कोर लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतो. एक धाव पूर्ण केली. दोघांमध्ये इतकी चांगली रणनीती होती आणि कॉलिंग सुद्धा चांगली होती. त्यामुळेच 2 धाव मिळत आहेत विनीत सूरी या खेळाडूला. स्कोर मूव्ज ऑन 46. 2 गडी बाद 46 धाबा. या इनिंगचे आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. विनीत सूरी तयार. लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे या खेळाडूंच्या पाठीमागे. आपण आता ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जातो ऑन साईडला. वाईड ऑफ मुडान मधून काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये वळताना हा चेंडू दिसलाय. एकच धाव मिळेल. धाव संख्या 47 धाबा. 3 बॉल शिल्लक आहेत. काय एखादा मोठा फटका पाहायला मिळेल ठाकूर लॉयन्सद्वारे. चांगली भागीदारी झाली होती 2 बॅटरद्वारे आणि आता 47 धावा झालेत. 2 गडी बाद. हा चेंडूला उडवलाय. चेंडू शतरक्षकाच्या हातामध्ये बसलाय. चांगली फिल्डिंग. निर्भय कोणतंही भय त्याच्यावर दिसत नाही आणि चांगली फिल्डिंग करताना दिसलाय. एक धाव मिळाली. धाव संख्या 48. 4.4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो विनीत सूर्य आता बीट होत आहेत. एका पायावर वजन देऊन त्यांना हा मोठा फटका खेळायचा होता परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच चाणक्य होता, हुशार होता आणि त्याने चांगला चेंडू टाकलाय. हा चेंडू स्कोर लेगच्या दिशेनेच कळून काढलाय आणि या चेंडूवर मिळतात 4 धावा. वेलकम बाउंड्री. पहिल्या इनिंगचा शेवट केलाय चौकारणीची. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 52 धावा. 53 धावांचं टार्गेट असेल. तर जी भागीदारी आपण बघितलं खऱ्या अर्थाने सुशांत यांनी 23 धावांचं योगदान दिलं. ओंकार यांनी 14 धावा बनवल्या. विनीत सुरी शेवटच्या क्षणाला 9 धावांचं योगदान आपल्या टीम करता देतोय. गोलंदाजामध्ये कोणताच गोलंदाज विशेष प्रभाव पाडताना आपल्याला दिसला नाही आणि 52 धावा बनवल्या. 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय शिवबा कॅपिटल्स या संघासमोर. हे टार्गेट कसं काय पूर्ण केलं जातंय, काय रणनीती असेल बॅटिंग करताना, कुणावर असेल दबाव, कोण खाऊन जाईल भाव, कुणाचं होईल नाव आणि काय असेल मॅच मधील दुसरा पडाव, हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे.
मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एका बाजूला स्टार खेळाडू स्वप्नील पाटील आणि दुसऱ्या बाजूला खेळाडू आहे रुशांत. दोन्ही खेळाडू चांगले सक्षम खेळाडू आहेत. बघितलं आपण चांगला परफॉर्मन्स स्वप्नील पाटील या खेळाडूने दिलाय. या अगोदरच्या मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा दुसरं षटक त्यांचा प्रभावी पडलाय. पहिले षटक टाकण्याकरता ठाकूर लॉयन्सचा गोलंदाज मितेश आलाय. नितेश राऊत आलेत आणि विनीत सुरी यांचा अनुभव काय सांगतोय, प्रत्येक खेळाडूला कुठे ठेवावं, कशा पद्धतीने फिल्डिंग असावी आणि खरं तर यष्टीरक्षकाचं डोकं असायला. यष्टीरक्षक म्हणजेच क्रिकेटमधील एक डोकं असतं ज्याला बुद्धिमत्ता म्हटलं जाते, कारण 70% मॅचेस हे यष्टीरक्षकावर अवलंबून असतात. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. नितेश राऊत. एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या आता लगेच. ठाकूर लॉयन्स. नितेश तयार. दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. पहिलाच बॉल स्लॉग स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय आणि चित्ताच्या वेगाने दुसरी धाव बॅटर स्वप्नील पाटील पूर्ण करतायत. 2 धावांशी त्याने आपलं खातं उघडलंय. साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध 100 बॉल मध्ये 57 धावा 12 मार्च 2015 साली बनवल्या. 4 मार्च 2015 साली पाकिस्तान संघाविरुद्ध 36 धावा ज्याने बनवल्यात आणि एक दिवशी मॅच मधील पहिल्याच मॅच मध्ये 1 फेब्रुवारी 2014 साली त्यांनी अर्थातच नेदरलँड संघाविरुद्ध 99 चेंडूंमध्ये 99 धावा बनवल्या. तो हा खेळाडू स्ट्रायकिंग कडे सरळ बॅटचा वापर केलाय. क्लास पाहायला मिळतो या खेळाडूचा. लॉंग ऑन मध्ये चेंडू केलाय. दुसरे धावेचा फोर्स होता स्वप्नील याचा आणि दुसरी धाव घेताना बॅटरला परतीचा प्रवास करावा लागतोय. बाद होतोय रुशांत नावाचा खेळाडू. यस इज गॉन. लागलाय पहिला धक्का शुभा कॅपिटल्स या टीमला. 53 धावांचा पाठलाग करताना लागलाय हा धक्का. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग व्यवस्थित असायला हवी. नेहमीच आम्ही म्हणत असतो यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी बॅटरने खऱ्या अर्थाने धावा घेताना जाणून घेतलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. कॉलिंग सुद्धा फार महत्वाचं असतं. कधी कधी यष्टीरक्षकाच्या पाठीमागे ज्यावेळेस चेंडू जातो त्यावेळेस नॉन स्ट्राईक इन कडे असलेल्या खेळाडूने कॉलिंग करावं लागतं आणि एखादा चेंडू जर लॉंग ऑन लॉंग ऑफ समोरच्या दिशेने जर चेंडू जातोय अशा वेळेस कॉलिंगची जबाबदारी असते स्ट्राईक इन कडे असलेल्या खेळाडूची. नवीन बॅटर आता आलाय परेश. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. सचिन तेंडुलकर सरांच्या अंदाजामध्ये हा फटका खेळलाय स्वप्नील पाटील या खेळाडूने, परंतु धोक्याची घंटा वाजेल काय. 2 धाव मिळत आहेत. चांगले फिल्डिंग होतोय फिल्डरद्वारे. 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली. धावा लागल्या जात आहेत त्या 5 धावा. 3 बॉलची समाप्ती. 53 धावांचं टार्गेट आहे आणि धावसंख्या 5. फिल्डिंग मध्ये काही बदलाव होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहताय. ओहो, चांगला ड्राईव्ह. वॉट स्ट्रोक. अप्रतिम नेत्रदीपक फटका. मिळतात 4 धावा. स्कोर लेग क्षेत्राबाहेर चौकार. स्टार खेळाडू आणि त्याचे स्टार चमकताना दिसत आहेत. स्कोर मूव्ज ऑन 9. 1 गडी बाद 9 धावा. धाव फळकावरील स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करताना शुभा कॅपिटल्स टीमची. 53 धावांचं टार्गेट आहे. रणनीती व्यवस्थित आखली जाते. 2 बॅटर चांगली सुरुवात करताना दिसले, परंतु एक बॅटर धावबाद स्वरूपात बाद झालाय. सपोर्टर्स ह्या सत्रामध्ये सुद्धा काही कमी होताना दिसत नाही. क्रिकेटचे दर्दी आमचे हे लाडके प्रेक्षक, म्हणूनच इतकी गर्दी पाहायला मिळते या मैदानावर. ऐतिहासिक चिमाजी आप्पा मैदान. चॉक केले चेंडूला. चेंडू जातोय शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. 1 चौटी धाव पूर्ण केली स्वप्नील पाटील या खेळाडूने. 15 क्रमांकाची जर्सी त्याने सुद्धा परिधान केलाय आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा गोलंदाज नितेश राऊत यांनी सुद्धा 15 क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे. स्ट्राईक इन कडे आता बॅटर
परेश. स्कोर इज 10 नाव. 10 धावा धाव फळकावर लागल्यात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आरटीजी किंग्सचे समर्थक महिला भगिनी इथे दाखल झालेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम. ओ फुल टॉस बॉल चढवलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि चौकारणीची वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. 4 धावा. ही 39 धावांची आवश्यकता, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 13च्या सरासरीने या 39 धावा बनवाव्या लागतील. तत्पूर्वी कर्णधार काहीतरी गायडन्स करतायत. वरिष्ठ खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय आणि वेनेत्सुरी हे गायडन्स करताना दिसलं या गोलंदाजाला. चर्चा त्या गोलंदाजीची सुद्धा होईल. बऱ्याच खेळाडूंना थकवा कधी कधी जाणवतोय. सकाळच्या सत्रामध्ये खूपच थंड वातावरण आपल्याला दिसलं होतं. त्याच्यानंतर थोडीशी हवा आता वेगाने वाहताना दिसते या मैदानाच्या सभोवताली. वेगाने वारे वाहत आहेत. बीपीएलचे वारे तर या वसई नगरीमध्ये वाहताना दिसत आहेत. वसईमधील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा असा उल्लेख या स्पर्धेचा करावा असं वाटतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर बघितला आपण, एक्स्ट्रा प्लेयर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसा ना. नीरज गोलंदाजी मार्गावर आलाय. नीरज तयार झालाय स्वप्नील पाटील करता. पुन्हा एकदा भूमातेला स्पर्श करतोय स्वप्नील पाटील नावाचा खेळाडू. लेफ्ट आमचा मारा, फुल टॉस बॉल, चेंडूला ट्रीटमेंट दिले. चेंडू जातो लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. मिळतात धावा 4. बीपीएल चौकार. जातात ते 18 धावा. काय चांगलं पददलित होतोय, हालचाल होतोय पूर्ण स्वप्नील पाटील या खेळाडूची. आणि पहिलाच बॉल गोलंदाजाचा भिरकावून दिला होता लॉंग लेगच्या दिशेने. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. आता फलंदाज तयार नव्हता. या आधी गोलंदाज तयार नव्हता, आता फलंदाज तयार नव्हता. धावसंख्या 18 धावा. 14 धावा बनवतोय स्वप्नील पाटील हा खेळाडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल होता. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वळतोय. काय घडले बघूया. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. ही एक धाव बॅटरच्या खात्यामध्ये जात आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत. धाव फळकावर त्या 19. 53 धावांचं आव्हान आहे, म्हणूनच चांगले बॅटिंग करावे लागेल. पुढचा बॉल परेश करता. हल्ला करायचा होता लॉंग लेगच्या दिशेने, परंतु शतरक्षक टपून बसलाय. त्याच्या हातामध्ये झेल देऊन परेश नावाचा खेळाडू होतो फेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. गॉन. अनेक मुखानं बोला बोला रे जय हनुमान. वर 2 गडी बाद ही स्थिती शुभा कॅपिटल्स टीमची आपल्याला पाहायला मिळत आहे. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन दी सेकंड ओव्हर. गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. आणि आता नवीन बॅटर आलाय प्रणय राऊत बॅटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येईल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार झालाय, सज्ज झालाय. नीरज याचा हा बॉल स्लॉग स्वीपचा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. आता आत्मविश्वास प्राप्त केलाय गोलंदाजाने. फ्लाईटच्या अगेन्स्ट फसवतो हा खेळाडू नीरज.
त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून ही मोठी चूक झाली. जरी षटकार नसला तरी त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय. झेल सुटलाय, फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका धाव्याची भर पडली. एका धाव्याच्या भर नंतर धाव संख्या धाव फळकावर लागली आहे 20 धावा 20. 2 गडी बाद 20, 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. स्ट्रायकिंग कडे आता स्वप्नील पाटील यष्टीरक्षक फलंदाज म्हणून UAE टीम द्वारे दाखल झालेला खेळाडू होता. न भूतो न भविष्यती. अचानकपणे चांगला परफॉर्मन्स दिला गेला त्याच्याद्वारे. स्विच हिट, काम फिट मिळतील या चेंडूवर 4 धावा. वॉट स्ट्रोक. 4 धावांच्या मदतीनं 2 षटकांची इथे समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही 29 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 29 धावा होतील काय? शंका आशंका मनामध्ये निर्माण झालाय. या शंका आशंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. स्कोर इज 24. बघितलं आपण 2 षटकांमध्ये 24 धावा. पुन्हा एकदा खेळाडूंना पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जात आहे. तर आता लगेचच आपण माहिती देऊया. विराट कोहली हा जर खेळाडू आपण बघितला तर इव्हियन स्प्रिंग प्युअर वॉटर जे त्यांच्याकरता फ्रान्स मधून येतं आणि 750 ml बॉटलची किंमत 4000 रुपये आहे. इतक्या महागडं आणि इतक्या किमतीचं पाणी विराट कोहली चिक्कू ज्या नावाने या खेळाडूला ओळखलं जातोय तो खेळाडू पित असतोय. इथे सुद्धा खेळाडू पाणी पित आहेत. म्हणतात ना पाणी हे जीवन आहे. आणि याच बरोबर 24 धावा 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून आपण विचार केली तर 29 धावांची गरज आहे. विनीत सुरी कॅप्टन गोलंदाजी मार्गावर. फुल लेंथ बॉल, चेंडूला फोर्स केलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार दोन्ही बॅटर करत नाही. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 25 धावा 25. 2 गडी बाद 25 धावा. आता ज्या पद्धतीने जे चौकार आले त्यानुसार असं वाटतं की मॅच शुभा कॅपिटल संघ मॅच मध्ये सध्या तरी वरचढ दिसतोय. 1 ते 2 विकेट्स आणखीन प्राप्त करावे लागतील ठाकूर लायन्स टीमला जेणेकरून ते मॅच मध्ये कमबॅक करतील. विस्फोटक खेळाडूला बंदी घालावी लागेल. बघूया. नो बॉलचा इशारा येतोय स्कोअर लेग पंचांचा. हा फुल टॉस बॉल होता. 1+1 या 2 धाव मिळतील. कमरेपेक्षाही जास्त उंच असल्या कारणानं बिमर घोषित केलं या चेंडूला. फ्रीट असेल बॅटर करता. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या 27. स्कोअर मूव्स ऑन 27. फ्रीट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते बॅटरला. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयास होता परंतु आधीच हा फटका खेळले बॅटर स्वप्नील पाटील. आता बॅटर स्ट्रायकिंग कडे जर बघितलं तर प्रणय राऊत आहे आणि तो सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता दाखवतोय. वेगळ्या प्रकारची हालचाल त्याची पाहायला मिळाली. फ्रीट होता. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. मिळतात धावा 4. खणखणीत चौकार. अजूनही जर विचार केला तर 22 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्याकरता. 22 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 16 बॉल. 16 चेंडूंमध्ये या 22 धावा. पुढे येऊन खेळून काढलाय चेंडू. गॅप मध्ये जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन
च्या दिशेने चेंडू सीमारेषे पार, बॅक टू बॅक आलाय हा दुसरा चौकार. क्लास. गडीबाद धावसंख्या 35, प्रत्युत्तर दाखल 53 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत शिवबा कॅपिटल्स टीमचे खेळाडू. परंतु इथे आणखीन मार्ग सोपा असेल काय, कारण 15 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच बनू शकतोय. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चमकावं लागेल. प्रत्येक उजेड देणारी प्रत्येक सकाळ ही आपल्या डोळ्यासमोर दोन पर्याय ठेवत असते. एक तर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा, अन्यथा झोपून ती स्वप्न बघा. बघूया गोलंदाज काय करतोय. सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेत आहे. शतरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 41. 2 गडी बाद 41 धाबा धाव फलकावर लागल्या गेल्यात. आता फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे उर्वरित चेंडूंमध्ये. 14 चेंडूत 12 धाबा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलंय, एक धाव पूर्ण केली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 42. स्वप्नील पाटील हा सोबत असल्यानंतर एखाद्या खेळाडूला वाटत असते की आपण 100% मॅच जिंकणार, परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी अनेक बदलाव आपण पाहिलेय. जसं विश्वचषकातील तो मॅच कुणी भाकीत केला नव्हतं की तो मॅच अफगाणिस्तान गमावेल ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध. काय घडलंय बघूया. इथे यस विकेटचं पतन झालंय. यस इज गॉन आणि विनीत चुरी याला अखेरीस यश मिळत आहे. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठा धक्का. धाव फळकावर धावा लागल्या जातात. 42 धावा, 3 गडी बाद. आता 13 चेंडू शिल्लक आहेत. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. ऐतिहासिक अशा चिमाजी आप्पा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, भंडारी प्रीमियर लीग 2024. आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज लढले आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये ताट मानाने जगायला शिकलो आहे. शिवा लढला म्हणून महाराष्ट्र घडला. बोलूया मॅच कडे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नीरज आलाय. 12 बॉल 11 धावांची गरज आहे. स्ट्राईक इन कडे नव्यानेच आता सामोरं जाईल प्रणय राऊत हा खेळाडू. नीरज गोलंदाजी मार्गावर. डेड बॉलचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि पॉवर प्लेचा इशारा सुद्धा पंचाने याआधी केला होता. गोलंदाज तयार नीरज. समोर प्रणय राऊत हा खेळाडू. सरळ बॅटने चेंडूला खोदून काढलाय आणि लॉंग ऑफ ची जागा शोधून काढली. मिळतात 4 धावा. बीपीएल चौकार. आपल्याला बॅटिंग करताना दिसत आहे शिवबा कॅपिटल्स टीमद्वारे. ठाकूर लॉयन्स कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये जी भागीदारी बनली होती त्याच्यानंतर धावा बनल्या नव्हत्या, म्हणूनच कुठल्याही एका खेळाडूला आपण दोषी ठरवू शकत नाही. आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. 11 चेंडू 7 धावा.
स्ट्रायकिंग कडे बॅटर तयार प्रणय राऊत. ही इज प्लेइंग ऑन 21. कोळवटपाचा चेंडू होता, खोदून काढला या चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये. एकच धाव मिळेल. एका धाव्याची धाव संख्या झाली आहे ती 3 गडी बाद 47 धावा. स्वप्नील पाटील याआधी बाद झाले होते. डिसिप्लिन त्यांचं पाहायला मिळालं. पंचांच्या निर्णयाची वाट न बघताना ते लगेचच बॅटिंग क्रीज मधून बाहेर पडताना दिसलोय. असा एक खेळाडू आहे, महान खेळाडू, तो म्हणजेच ऍडम गिलक्रिस्ट. सचिन तेंडुलकर या खेळाडूंची नावं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची करतायत घाई. मिड ऑफ मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा होत आहेत सहज पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे सरकली. 3 गडी बाद धावा लागल्या जातात. 49 धावा, 49. आता 4 धावांची आवश्यकता शिवा कॅपिटल्स टीमला हा मॅच जिंकण्यासाठी. कडेकडे खेळायचं होतं, चेंडू हवेत आहे. नीरज चेंडू खाली आणि ते टिपतात झेल. फलंदाज फेल. गॉन. असला 2 धावा केल्यात निर्भयाने आणि तो शिकार बनला गोलंदाज नीरज याचा. 4 गडी बाद, धावसंख्या 49, 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आणि अजूनही चांगली बॅटिंग करतोय खेळाडू प्रणय राऊत हा, ज्याने 9 चेंडूंमध्ये 22 धावा बनवल्यात. 4 गडी बाद, 49 धावा, 4 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर उतरलेत. जयेश पाटील स्ट्रायकिंग कडे. फिल्डिंग आता काय लावली जाते ती बघूया. मिडॉन मध्ये एक शतरक्षक आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू कळून काढलाय. डीप मिडॉन मधून शतरक्षक पुढे येतो. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव सोडण्याचा हेतू होता आणि त्या हेतूमध्ये सुद्धा सफल होता ते खेळाडू. 2 धावा, 2 धावणीशी धावसंख्या पोहोचली 51 वर. 50 अप. 51 धावा जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे शुभा कॅपिटल्स या टीमला. पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला होता. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्यांच्या बाजूने हा मॅच झुकताना दिसतोय. चांगला बॉल. बॅटरला बीट केलंय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, लेग ब्रेक चेंडू टाकलाय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्या जातात 4 गडी बाद 51. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण थरार बघितला होता. 6 बॉल मध्ये 18 धावा हव्या होत्या. त्याच्यानंतर एका चेंडूंमध्ये 1 धाव अशी ती मॅच आली होती. रंगतदार मॅच आली होती आणि त्या मॅच मध्ये अंतिम क्षणाला तो मॅच जिंकला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बोल मला दिसला त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आता 6 चेंडू आणि 2 धावा डिफेंड केल्या जातील काय यापूर्वी असा कारनामा या संघातील एखाद्या गोलंदाजाने केलाय काय, पाहूया. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग, 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. ठाकूर लायन्स टीमला आणखीन चांगला अभ्यास करावा लागेल. डावपेच आखावे लागतील. बघितलं, चांगला वळवलाय मनगटाच्या साहाय्याने या चेंडूला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये 1च धाव मिळाली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ओंकार. चांगली फलंदाजी त्याने केली होती. लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. मॉर्निंग क्लबद्वारे ते सुद्धा क्रिकेट खेळत आहेत. सरळ बॅटने चेंडूला हवेमध्ये खेळलं जात आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि आता ह्या चेंडूवर गोलंदाजाला विकेट मिळाली. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला 5वा धक्का. धाव संख्या 5 गडी बाद 52. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव. चुरशीचे सामने सकाळपासून आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यांना पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर इन मेहुल. नवीन बॅटर आलेत मेहुल. हट्टेकट्टे मजबूत बांधाचे खेळाडू आहेत. त्यांच्या संघात आले ते सर्वात वजनदार खेळाडू
म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं. साता समुद्रा पलीकडे तुम्ही या मॅचला पाहू शकताय. कारण एक पृथ्वी 196 देश, परंतु नेटवर्क बद्दल जर विचार करायचा झाला तर 176 ते 77 देशांपर्यंतच नेटवर्क पोहोचू शकतं. 707 आयलंड आहेत अशी ही पृथ्वी, आणि ह्या पृथ्वीवर अनेक ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा सुरू आहेत. टेनिस क्रिकेटने जे यशाचे शिखर गाठलंय, एक प्लॅटफॉर्म आहे IPL मध्ये सुद्धा झेप घेण्याकरता खेळाडूंसाठी. वेगवान गोलंदाज आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, जे IPL मध्ये टेनिस क्रिकेट मधून पुढे गेलेत. वळी आपण मॅच कडे 4 बॉल शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज आहे. ओंकार तयार. ओंकार याचा हा चेंडू हवेत आहे. विनीत सुरी काय चेंडू पर्यंत पोहोचतील, परंतु 4 धावेनिशी सामना जिंकलाय शिवबा कॅपिटल्स या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन शिवबा कॅपिटल्स टीम. हार्ड लक ठाकूर लॉयन्स टीम. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण उल्लेख करूया मॅन ऑफ द मॅचचा. हु इज द मॅन ऑफ द मॅच? To Mr. स्वप्नील पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. 11 चेंडू मध्ये 21 धावांचं योगदान दिलं. 2 षटकं टाकली. दुसरं षटक त्यांचं प्रभावी ठरलं आणि त्या षटकामध्ये सुद्धा विकेट प्राप्त केल्या. सो स्वप्नील पाटील